नमस्कार, अनिताज किचन या चॅनलमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे। आज आपण ओल्या तुरीच्या दाण्याचा मसाले भात किंवा छोले भात कसा करायचा ते बघणार आहोत। चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया। आज आपण ओल्या तुरीच्या दाण्याचा मसाले भात करणार आहोत। त्यासाठी काय काय साहित्य लागते ते बघून घेऊया। 1 ग्लास तांदूळ, 2 हिरव्या मिरच्या, 8 ते 10 कढीपत्त्याची पाने, आलं लसूण पेस्ट 1 चम्मच, अर्धा कांदा बारीक चिरून घेतला आहे मी, कोथिंबीर, 1 टोमॅटो आणि अर्धी वाटी रिफाइंड ऑइल, तसेच 1 वाटी ओल्या तुरीचे दाणे, तसेच अर्धा चम्मच मोहरी, अर्धा चम्मच जिरे, लाल तिखट 1 चम्मच, अर्धा चम्मच हळद, 1 चम्मच गरम मसाला, 2 चम्मच धने पावडर, चवीनुसार मीठ, तसेच खडे मसाल्यामध्ये 4 मिरी, 3 लवंगा, 2 मोठ्या इलायच्या, 2 कलमीचे तुकडे आणि 3 तेजपानं। चला तर मग आपल्या मसाला भाताला सुरुवात करूया। त्यासाठी मी येथे एका कढईमध्ये 3 पळ्या तेल गरम केलेले आहे। त्याच्यात अर्धा चम्मच मोहरी, अर्धा चम्मच जिरे, गॅसची फ्लेम कमी करून घ्यायची आपल्याला। मिरी आणि लवंगा, 2 मोठ्या इलायच्या, तुकडे आणि 2 ते 3 तेजपानं। थोडस 1 मिनिट परतून घेणार आहोत। हे खडे मसाले आता आपण परतून घेतलेले आहेत। अर्धा बारीक चिरलेला कांदा, तुम्हाला कांदा जास्त आवडत असेल तर जास्त घातला तरी चालेल। आपल्याला कांदा थोडासा 1 मिनिट परतून घ्यायचा आहे, त्याचा कच्चेपणा दूर होईपर्यंत। बघू शकता लगेच आपल्याला आता कांदा आपला 1 मिनिट परतून झालेला आहे। लगेच आपल्याला याच्यात 2 हिरव्या मिरच्याचे तुकडे ते सुद्धा मिक्स करून घ्यायचे आहेत। आलं लसूण पेस्ट, 1 चम्मच आलं लसूण पेस्ट, हे सुद्धा आपण थोडस याच्यात मिक्स करून परतून घेणार आहोत। आपले सगळ्या कांदा आणि आलं लसूण पेस्ट आपण छानपैकी आता मिक्स करून परतून घेतलेले आहे। आता थोडेसे 8 ते 10 कढीपत्त्याची पाने आणि 1 मोठा चिरलेला टोमॅटो हे सुद्धा आपण याच्यात परतून घेणार आहोत। मी आता आपला टोमॅटो सॉफ्ट होईपर्यंत 1 ते 2 मिनिट याला परतून घेतलेला आहे छान पैकी। बघू शकता तुम्ही आपला टोमॅटो सॉफ्ट झालेला आहे। याच्यातच आता आपण रेग्युलर मसाले घरगुती मसाले घालणार आहोत। अर्धा चम्मच हळद, 1 चम्मच लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता, अर्धा चम्मच गरम मसाला आणि 2 चम्मच धने पावडर। हे सगळे आता या मसाले तेलामध्ये चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊन बघा। आपले मसाले आता तेलामध्ये व्यवस्थित मिक्स झालेले आहेत। आता याच्यातच आपल्याला ओल्या तुरीच्या दाणे काढलेले आहेत आपण 1 वाटी, ते घालून चांगल्या प्रकारे व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत। तुम्ही बघू शकता आपले मसाले आता सगळे जिन्नस एकत्र व्यवस्थित मिक्स झालेले आहेत। आता आपल्याला याच्यात चवीनुसार मीठ घालायचं आहे। मीठ सुद्धा छानपैकी व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि थोडंसं
1 ते 2 टेबलस्पून याच्यात पाणी ॲड करायचे, त्यामुळे आपले मसाले करपणार नाहीत. याला अजून 1 ते 2 मिनिटं आपण चांगल्या प्रकारे परतून घेणार आहोत. आता 1 ते 2 मिनिटं झालेली आहेत. आपले मसाले छान व्यवस्थित असे मिक्स करून शिजलेले आहेत. बघू शकता टमाटे पण असे सॉफ्ट झालेले आहेत, छानपैकी शिजलेले आहेत. आता याच्यात आपण थोडीशी कोथिंबीर ॲड करून घेणार आहोत. कोथिंबीर मिक्स करून घेऊया. आणि आपण जे तांदूळ घेतले होते 1 ग्लास, ते मी स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून हे ॲड करणार आहे. याला मी काही भिजवत वगैरे काही ठेवलेले नाही, साध्या पाण्याने धुवून लगेच वापरायचे आहेत आपल्याला. तांदूळ आपण या आपल्या मसाल्यामध्ये चांगल्या प्रकारे मिक्स करून घेणार आहोत. बघू शकता तुम्ही हे मसाला भात कुकरमध्ये पण झटपट तयार करू शकता. तसेच माझ्या चॅनलला तुम्ही लाईक, शेअर आणि सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज लवकर करून घ्या. अशा प्रकारे आपण हे भात आता मिक्स करून घेतलेला आहे. हे सगळे आता मी मसाले भातात मिक्स करून घेतलेले आहे चांगल्या प्रकारे. बघू शकता. आता आपल्याला या भातावर पाणी सोडायचं आहे. आता आपल्याला भात शिजण्यासाठी पाणी घालायचे आहे भातामध्ये. तर मी 1 ग्लास तांदूळ घेतले होते, त्यासाठी 2 ग्लास पाणी, गरम पाणी सोडणार आहे भातामध्ये. बघू शकता. तुम्ही तुमच्या अंदाजानुसार भातावर पाणी घालू शकता, कारण की भात कोणत्या प्रकारचा आहे त्याच्यावर पाणी घालावं लागते. अशा प्रकारे तुम्ही तुमच्या अंदाजानुसार पाणी घालू शकता आणि पाणी घालून थोडं मिक्स करून घ्यायचं आहे. आपण तांदळामध्ये पाणी टाकल्यावर लगेच आपल्याला गॅसची फ्लेम मोठी करायची आहे आणि त्याला छान थोडं उकळी येईपर्यंत थोडंसं शिजू द्यायचं आहे. बघा. बघू शकता तुम्ही आपल्या भाताला छानपैकी अशी उकळी आलेली आहे. आता आपल्याला याच्यावर झाकण ठेवून 4 ते 5 मिनिट मंद आचेवर याला शिजून घ्यायचं आहे छानपैकी. तुम्ही माझ्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका. आता आपली 8 ते 10 मिनिटं झालेली आहेत. बघा आपल्या भात शिजला का नाही तो चेक करूया. बघू शकता भाताला किती छान कलर आलेला आहे. आपला भात आता छान मऊसूत शिजलेला आहे. आता आपण गॅस बंद करूया आणि एकदा मी सगळा भात मिक्स करून घेणार आहे. आता आपण भात चांगला मिक्स करून घेतलेला आहे. यामध्ये मी 1 चमच तूप ॲड करणार आहे. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही ॲड करू शकता, ऑप्शनल आहे. पण तुपाची वरून असं तूप टाकल्यानं टेस्ट खूप छान येते. बघू शकता तुम्ही आपल्या भाताला कलर किती छान आलेला आहे आणि मऊसूत असे सुटसुटीत आपला भात शिजलेला आहे. तुम्ही हा भात कुकरमध्ये शिजवला तरी चालेल, 2 शिट्ट्या काढून घ्यायच्या कुकरला. तसेच आता हिवाळ्यामध्ये ओल्या तुरीच्या दाण्याचा किंवा छोले भात नक्की तुम्ही एकदा घरी ट्राय करून बघा. अगदी बनवायला सोपं आणि वेळही जास्त लागत नाही. तर कशी वाटली ही रेसिपी, तुम्हाला मसाला भाताची रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून नक्की मला एकदा सांगा. चवीला असा अप्रतिम लागतो हा भात. परत एकदा सांगते, नक्की एकदा तुम्ही हा भात या हिवाळ्यामध्ये ट्राय करून बघा. तसेच माझा व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि माझा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. आता हा भात आपण सर्व करून घेणार आहोत थोडीशी कोथिंबीर टाकून. बघा किती छान कलर आलेला आहे आपल्या भाताला.
कोथिंबीर टाकून मिक्स करून घेतलेला आहे. बघू शकता किती छान कलर आलेला आहे आणि याचा सुटसुटीत पण सुद्धा झालेला आहे. मऊसूत शिजलेला आहे आपला भात. चला तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी बरोबर. तोपर्यंत बाय बाय.